शुभ दिवस. कावीळ झाल्यानंतर आपण काय खाल्ले पाहिजे? तर एक डिहायड्रेशन टाळण्यासाठी पाणी, उसाचा रस, नारळ पाणी आणि ताक यासारखे द्रव पदार्थ भरपूर सेवन केले पाहिजेत. 2. पपई, टरबूज, मोसंबी, संत्री, सफरचंद यासारखी फळे भरपूर प्रमाणात सेवन करायला हवीत. कावीळ झाल्यानंतर ही फळे भरपूर सेवन करायला हवीत. नंबर 3. गाजर, बीट, भोपळा यासारख्या भाज्यांचे सूप नियमितपणे सेवन करायला पाहिजे. गाजर, बीट आणि भोपळा यांचे सूप भरपूर प्या जर कावीळ झाले असेल तर. नंबर 4. साधे वरण व भात, खिचडी, ओट्स यांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. साधे वरण, भात, खिचडी आणि ओट्स यांचा आहारामध्ये समावेश करा. घरी लावलेले ताजे दही आणि कमी फॅट असलेले दही पीत राहा, नियमितपणे पीत राहा. याने देखील चांगला फायदा होतो. तेव्हा कावीळ झाल्यानंतर या 5 गोष्टी कटाक्षाने काळजीने सेवन केल्या पाहिजेत. आता कावीळ झाल्यानंतर काय खाल्ले नाही पाहिजे आपण त्या रुग्णांनी? तर कावीळ झालेल्या रुग्णांनी पोळी भाजी, समोसा, थोडक्यात तेलकट आणि तळलेले पदार्थ सेवन करायचे पूर्णपणे बंद केले पाहिजेत. पुरी भाजी, समोसा, थोडक्यात तेलकट आणि तळलेले पदार्थ यांचे सेवन बंद केले पाहिजेत. 2. जास्त मसालेदार पदार्थ, लाल तिखट पदार्थ व बाहेरचे जंक फूड म्हणजे फास्ट फूड यासारखे पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. 3. मटण, चिकन, मासे व अंडी हे कसे पचनात जड असतात बघा, त्यामुळे कावीळ बरी होईपर्यंत हे खाणं बंद करा. नंबर 4. मद्यपान ही यकृतासाठी अत्यंत घातक आहे. तेव्हा दारू आणि अल्कोहोल यांचे कृपया सेवन करू नका. साखर, मिठाई आणि बेकरी उत्पादने खाण्याचे बंद करा. 5 नंबर काय? साखर, मिठाई, तेलकट बेकरी उत्पादने. साखर, मिठाई आणि बेकरी उत्पादने खाण्याचे टाळा. थोडक्यात काय तर तेलकट आणि तळलेले पदार्थ, मसालेदार व तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ, गोड पदार्थ, दारू आणि अल्कोहोल ह्या पूर्णपणे बंद करा. मग कावीळ झाल्यावर खायचं काय सेवन करायचं? तर भरपूर द्रव पदार्थ प्या, ताजी फळं खा, भाज्यांचे सूप प्या, हलके अन्न घ्या. आहारामध्ये हलके अन्नाचं सेवन करा. तसेच दही नियमितपणे प्या, कमी फॅट्स असलेले आणि घरी लावलेले. कारण कावीळ हा यकृताचा आजार आहे आणि यकृताला तुम्ही सांभाळले पाहिजे, तरच यकृत तुम्हाला सांभाळेल. तेव्हा आता सांगितल्याप्रमाणे काय खाऊ नये आणि काय खाल्ले पाहिजे हे जर तुम्ही पाळले तर तुम्हाला कावीळपासून आराम मिळेल. तेव्हा व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास सबस्क्राईब करा. नवीन असाल तरीही सबस्क्राईब करा. तुम्ही व तुमच्या परिचयाच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.